एका बाजूला आपण बघतोय अब्दुल सत्तार काय म्हणाले, पण भाजप प्रवेशाबाबत मात्र ते स्पष्ट बोलायला तयार नाहीत, नकारही ते देत नाहीत, होकारही ते देत नाहीत। इकडे रावसाहेब दानवेंबरोबर ते मुख्यमंत्र्यांकडे आले होते असं त्यांनी जरी म्हटलं असलं तरी रावसाहेब दानवे यावर काय म्हणालेत तेही जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सत्तार यांनी बंड केला आणि त्यांनी भाजपशी संपर्क साधलेला आहे। काल रात्री ते 2-2:30च्या दरम्यान मुख्यमंत्र्याला भेटले। याआधीही त्यांची भेट झालेली आहे आणि भेट घडवणारे रावसाहेब दानवे माझ्यासोबत आहेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष। दादा, काय नेमकं चाललेलं? नाही, मी ही बातमी वर्तमानपत्रातून आणि चॅनलवर ऐकली की ते मुख्यमंत्र्याला भेटले, भेट घडवली। पण मी 11 वाजता, तुम्ही 2:30 वाजता सांगता, पण मी तर जवळपास 9:30 ते 10च्या दरम्यान मुंबईला गेलो। पक्षाचे काही निर्णय होते ते निर्णय केले आणि मी परत आलो। ते माझ्यासोबत आले नाही, मी कोणाची भेट घालवली नाही। पण असं काय चाललंय की सत्तार तुमच्या संपर्क? बिलकुल भारतीय जनता पक्षामध्ये कोणी येतं अशी बिलकुल सुतराम शक्यता नाही आणि आता सध्या काही असा कोणाचा विषय नाही। सत्तारांनी स्वतः मान्य केलं की त्यांची भेट झालेली आहे, पण निर्णय त्यांनी काय माझ्या समक्ष काही कोणाची भेट झाली नाही आणि मी कोणाला सोबत नेलं नाही। पण दादा, सत्तारांचं तुमचं राजकीय वैर हे सगळ्यांना माहित आहे, तुमची काय भावना त्यांच्याबद्दल जर उद्या ते भाजपमध्ये आले? ते भाजपमध्ये येऊ शकत नाही आणि माझी भावना त्यांच्याबद्दल वाईट असण्याचं काही कारण नाही, कारण आमचे वैचारिक मतभेद आहेत, आमचे वैयक्तिक काही मतभेद नाही। ते काँग्रेसचे, मी भाजपचा, हे आमचे वैचारिक मतभेद आहेत। मग आता कुठूनही ते भाजपच्या मागच्या दाराने येण्याची शक्यता? ना मागचं दार ना पुढचं दार, भाजपचे सगळे दारं बंद आहेत।